सियावर रामचंद्र की जय. रावणाच्या वधानंतर सगळ्या स्वर्गस्थ देवता रामचंद्रांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्याहीपेक्षा आभार मानण्यासाठी, अभिनंदनाचं सोडा, काम त्यांचंच, आभार मानायचे, देवा आलात, ह्याला संपवलंय, फार बरं वाटलं, हे पाहण्यासाठी, हे सांगण्यासाठी स्वर्गस्थ सगळ्या देवता हजर आहेत. त्यातल्या महादेवानी तर रामचंद्रांना आपल्या पित्याची भेट घालून दिली आहे. आणि ही पित्याची भेट घालून झाल्यानंतर, सगळ्या मागण्या पित्याकडे मागून झाल्यानंतर, जेव्हा महादेव आणि सगळ्या देवता तिथून जाऊ लागल्या, तेवढ्यात इंद्राकडं रामचंद्रांनी बघितलंय. इंद्राने विचारलं, देवा माझ्यासाठी काय? मी खरं तर तुमचे आभार मानायला हवेत, कारण मला त्रास देणाऱ्या इंद्रजिताला तर तुमच्या भावानी मारलंच आहे, पण माझ्या सगळ्या स्वर्गातल्या देवतांना त्रास देणाऱ्या यक्ष, गण, गंधर्व, ग्रह, नक्षत्र यांना त्रास देणाऱ्या, शनीला तर पालतं घातलं होतं म्हणे, या सगळ्याला त्रास देणाऱ्या रावणाला तुम्ही संपवलं. देवा तुमचे शतशः आभार. रामचंद्र आभार. मी आपल्यासाठी काय करू शकतो सांगा? मला काहीतरी सेवा करण्याची संधी द्यावी. हे प्रकरण जुनं आहे बरं का. म्हणजे साहेबांनी काही केलं की साहेबांसाठी काय करू शकतो सांगा, माझ्या लायक काही सेवा असेल तर सांगा, आपल्यासाठी काय करू शकत असेल तर सांगा. ही अशी माणसं ना स्वतःच्या कर्तृत्वावर काही करत नसतात. हे नेहमी दुसऱ्याने आपल्यावर उपकार केले की मग आपण काहीतरी दिलं पाहिजे असं वाटणारे असतात. या कॅटेगरीतला इंद्र. इंद्र म्हणतोय, देवा काय करू सांगा? आता रामचंद्र बघा, दोन गोष्टी रामचंद्रांच्या आपण कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक, आपल्या पित्याला जेव्हा त्यांनी मागितलं तेव्हा काय मागितलं, आपल्या जन्मदात्याला मागितलं तेव्हा काय मागितलं. पिता म्हणाला होता, वाटेल ते वरदान माग देतो. काय सांगितलं रामचंद्रांनी? माझ्या आईचा तुम्ही त्याग केला आहे आणि ती अत्यंत त्रासात जगते आहे, तुम्ही तिचा स्वीकार करावा आणि तिला माफ करावा. स्वतःसाठी काही मागितलं नाही, आईसाठी मागितलं. त्या आईसाठी मागितलं जिनं रामचंद्रांना वनवासाला पाठवलंय. काय असतं बघावं, देवतुल्य, देवत्व प्राप्त होणे, हा जो शब्द आहे ना, आपण उगाच कोण्याही भंपक माणसाला देवत्व प्राप्त करून देत असतो. आजकाल चाललंय की ते अमुक एक बाबा देव झाला, तमुक एक बाबा देव झाला, हे जे काही चाललंय ना, हे कुणालाही देवत्व प्राप्त करून देणारी माणसं सगळी. हे एक दोन चमत्कार हातातून विभूती काढून दाखवणारा एक महाराज होता. गरीबाला भस्म आणि श्रीमंताला सोन्याच्या अंगठ्या, झाला देव, त्याला करून टाकला देव. ह्याचं उठसूट देवत्व प्राप्त करून द्यायचं नसतं कोणाला. देव तो जो मला कोण काय बोललंय याची विचार न करता त्याच्या चांगल्याचा, मांगल्याचा विचार करतो तो देव. त्यामुळं देव त्रास देतो, बकरं नाही कापलं, कोंबडं नाही कापलं की देव पाप देतो, तो कोपतो. या असल्या भंपक गोष्टी दूर ठेवा, असल्या भंपक गोष्टी दूर ठेवा. तुम्हाला सांगू, कृष्ण कोण? ज्याला राधा समर्पित होते, ज्याच्या मीरा समर्पित होते. स्वतःला कृष्ण म्हणून जगातल्या सखींना राधा आणि मीरा समजणारा कृष्ण होऊ शकत नाही. तो राक्षस असतो, तो विकृत असतो. स्वतःला कृष्ण समजून इतर स्त्रियांना राधा आणि मीरा समजत तिचा उपभोग घेण्याची वृत्ती ज्याच्या मनामध्ये असते, दानव असतो. राधा आणि मीरानं समजून घ्यावं. पण आपला कान्हा आपल्यावर प्रेम करतोय हे माहीत असताना ज्या समर्पित होतात, त्याला पाहिजे की नाही, मी माझं आयुष्य समर्पित करून टाकलं त्याच्यासाठी, त्याच्या भक्तीसाठी, ते महत्वाचं आहे. उठसूट देवत्व कुणालाही प्राप्त होत नसतं. आपली आई आपल्याला वनवासात पाठवतेय, राजसुखाचा त्याग करायला लावतेय. त्या आईच्या विषयी चांगुलपणाची भावना, तिच्या मांगल्याचा विचार रामचंद्रांनी केलाय आणि मागितलाय.
आता इंद्र विचारतोय, रामचंद्रा, आपण जो काही सृष्टीवर भला मोठा उपकार करून ठेवलाय, या ऋणातून या सृष्टीला, देवतांना, माणसांना कोणालाही या ऋणातून उतराई होता येणं शक्य नाही. मी आपल्याला एक काय करू शकतो सांगा. रामचंद्राने फार वेळ विचार नाही केलेला इंद्राला सांगताना. म्हणजे असं आता काय मागू याला, काय कर म्हणू याला, असं नाही केलेलं. रामचंद्र म्हणाले, इंद्रा, भानगड काय आहे? हे युद्ध होतं आपलं. रावणानं बायको नेली होती माझी, तिला सोडविणे ही इच्छा होती माझी. त्यासाठी मी इथपर्यंत आलो होतो. रावणाला मारायचं होतं, युद्ध करायचं होतं. रावणाला मारणे ही गरज होती देवतांची, तुमची, ब्रह्मदेवांची इच्छा होती, महादेवाची इच्छा होती. आपणच शक्ती देऊन ठेवलेला, हा ब्रह्मदेवाने शक्ती देऊन ठेवलेला, महादेवाने शक्ती देऊन ठेवलेला हा रावण या सृष्टीच्या अमंगलाचा विचार करतोय, असुरक्षित करतोय या सृष्टीला. त्याला मारलं पाहिजे ही सगळी इच्छा होती देवांची. तुम्ही यात माझी उपाययोजना केली. मी इथे आलो, माझी बायको त्यानं पळवून नेली. म्हणजे वाद आपला आणि रावणाचा. म्हणजे हो, मेलय कोण? वानरसेना. जखमी कोण झालेत? वाईट कोणाची अवस्था आहे? वानरसेनेची. मग इंद्रा, आपल्या मनातल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी वानरसेनेचा बळी देणं कितपत योग्य आहे? हे योग्य ठरेल? नाही ना? मग अरे, माझी अशी इच्छा आहे, हसत खेळत ज्या वानरांना मी इकडे लंकेत समुद्र उल्लंघून घेऊन आलो होतो, आपल्या परिवाराच्या सोबत ही सुखाचं आयुष्य जगत होती. हो, माझी इच्छा म्हणून ते इथे आले, रावणाला मारायला आले, या युद्धात सहभागी झाले, जखमी झाले, कित्येकांना आपले प्राण गमवावे लागलेत. माझी एक इच्छा आहे. ते म्हणले, काय देवा? जेवढे वानर सैनिक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना परत जिवंत कर, जेवढे जखमी झालेत त्यांना नीट कर, आणि हे सगळेच्या सगळे लंकेतून माझ्यासोबत निघाले पाहिजेत याची व्यवस्था कर. जेवढे आणले मुदलात घाटा न करता परत घेऊन जातो हे कळलं पाहिजे. इंद्र म्हणला, देवा शक्य आहे, तुम्ही म्हणल्यावर काय काय नाही होणार. म्हणले ते होणार. आणि मग इंद्राणी आपल्या सर्व शक्ती पणाला लावून या सगळ्या वानर सैनिकांना जिवंत केलंय. असे जिवंत झालेत जसे गाढ झोपेतून उठावेत. अंगावर कुठला व्रण नाही, रक्ताचा काही नाही. सगळे वानर सैनिक जिवंत झालेत. सुग्रीवाच्या मनामध्येही आनंद झालाय, कारण आता कुणी गेलेलं नाही आहे. यांच्या परिवाराला दुःख वाटण्याचं कारण नाही आहे. अत्यंतिक आनंदित झालेली ही वानरसेना पुन्हा एकदा जिवंत करून रामचंद्रांनी बिभीषणाकडं लक्ष वेधलंय आणि त्याला म्हणालेत, बिभीषणा, आता निघावं लागेल इथून. बिभीषण म्हणतोय, रामचंद्रा, असं कसं जाता येईल? थांबा जरा. मग रामचंद्र त्याला काय सांगतात, काय व्यवस्था होते, हे सगळं बघूया पुढच्या भागात. यावर रामचंद्र की जय.